सौरभ 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 2 मिनिटे या ना. गाणी संघ चालू सामन्यातील विजयी संघासोबत लगेच आपली मॅच होणार आहे, त्यामुळे आपण देखील मैदान सोडायचं नाहीये, हे देखील लक्षात ठेवा. आपण या 8 ओव्हर नंतर लगेच मॅच होईल आपली. चला, सामन्याला सुरुवात होत असताना पहिल्या चेंडूवरती एक धाव येते. अजित या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती लेग बाय स्वरूपात एक धाव आली. डावखुऱ्या हाताचा फलंदाज प्रथमेश आता मात्र स्ट्रायकर एंडकडे असेल. अजित आणि प्रथमेश हे 2 फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता. क्षेत्ररक्षण यावेळेस बदलावं लागेल कारण डावखुऱ्या हाताचा प्रथमेश आलाय. चला समीर डीके, आपलं क्षेत्ररक्षण काय असेल हे अगोदरच आपण ठरवा आणि त्या पद्धतीने व्यूहरचना आखा. एवढा वेळ आपल्याला घेता येणार नाहीये. नो बॉल, डेफिनेटली नो बॉल येणारच होता कारण लेग साइड वरती 6 खेळाडू ठेवले, केवळ 3 खेळाडू हे ऑफ साइड वरती होते, त्यामुळे चेंडू जातोय सीमा पार. हा एक नो वरती आलेला चमकार. चौकार आलाय, धावफलकाला आकार आलाय, धावफलक जाऊन पोहोचले 6 वरती. यावेळेस बॉल पुनश्च एकदा उडवण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र धावबाद होऊन परतावं लागेल का? पंचांचा बोट आकाशाकडे. फ्री हिटच्या बॉल वरती आत्मदहन यावेळेस करत असताना प्रथमेश, विकेटचं पतन. पहिला बॉल ऑन साइडला उडवलाय, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग चेंडू चाललाय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप जाईल का? नाही तर थांबवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली, त्यामुळं 2च धावा मिळतील. दुहेरी धावेने धावफलक वधारतय, धावफलक पोहोचतय 8 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलात तर मागच्या सामन्यामध्ये कसं काय चित्र बदललं हे आपण पाहिलं, परंतु इथून अशा चुका करून चालणार नाहीये. झेल सुटला आणि तदनंतर मात्र अक्षयनं षटकार चौकार खेचत असताना सामना आपल्या बाजूने वळवला. आता इथं चांगलं क्षेत्ररक्षण करायचं हे ठरवून उतरलेत मैदानाच्या आतमध्ये चिखलेकर. यावेळीचा बॉल, ओहो, यष्टांच्या मागं काय क्षेत्ररक्षण, क्या बात आहे, जबरदस्त यष्टीरक्षण. डॉट बॉल. धावफलकाचा विचार केला तर धावफलक 8 वरती आता स्थिर आहे. अमोल, कोकण गौरव करूळ, आपण आपल्या फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. आठ धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक चालू आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा जर पाहिलात तर अजित सज्ज होत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत अजितची राहिली आहे. यावेळीचा बॉल बॅकफुटर जाऊन यावेळेस अपिश कव्हर केलाय. डीप मध्ये चाललाय चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा, परंतु 2 धावा वाचवू शकणार नाहीयेत. दुहेरी धावेने धावफलक वधारतय. धावफलक 10 वरती जाऊन पोहोचतय. वेलकम टीम देवाचे गोटणे, आपण देखील वेळेमध्ये हजर होत आहे.
भारत 11 देवाचे गोटणे हा संघ आज आपला इन ऍक्शन पाहायला मिळणार आहे. आपलं देखील स्वागत आहे. यावेळीचा बॉल ऑन साइडला फोर्स केलाय. क्षेत्ररक्षण शॉट मिड विकेटला तैनात आणि एकच धाव मिळेल. यावेळेस पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकावरती धावा संतोष चव्हाण यांना संधी देतोय. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा त्या 11. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज. पहिला चेंडू. यावेळीचा बॉल एका वेगळ्या ऍक्शन ऑकवर्ड ऍक्शन चेंडू हाताळला. पडल्यानंतर शोधावा लागला गोलंदाजाचा हा बॉल बॅटर विनायकला. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल न सुरुवात होते या दुसऱ्या षटकाची. नितीन आलेत गोलंदाजी मार्क वरती. राजापूरच्या ग्रामीण विभागातील बिलॉंग करणारे हे दोनही संघ आपल्याला पाहायला मिळतात. चिखले आणि त्यांच्या विपक्षामध्ये केळवडे अशी आपण लढत पाहतोय. यावेळेचा बॉल बॅटची कड घेऊन मागे यष्ट्यांच्या अभि होते. असं वाटत होतं की कुठेतरी डॉट बॉल हा देखील येईल, परंतु ऐन वेळेला झालेली मिस फील्ड. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा सातत्यानं बदल जे पाहायला मिळत आहेत. बारा धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज नितीन. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फोर्स करण्याचा प्रयत्न केला. यष्ट्यांच्या मागे थोडासा यष्टीरक्षक सातत्यानं चाचपडतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर तेवढीशी चांगली यष्टीरक्षणाची शैली पाहायला मिळाली नाहीये, परंतु जमेची बाब आहे. डॉट बॉल आलाय नितीनचा. आतापर्यंत दुसरा डॉट बॉल नितीनचा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा नितीन सज्ज होत असताना जर पाहायला मिळतोय. सायकलिनकडे बॅटर. यावेळेस गती कमी केली होती. समोरच्या दिशेनं फटका लोअर फुलटॉस उडवलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला पाहत आणि पाहतच राहिला. त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू सीमा पार फर्रार. चौकार. धावफलक जाऊन पोहोचतय ते अर्थातच 16 या आकड्यावरती. अकुटप्प्याचा बॉल पुनश्च एकदा ऑन साइडला फोर्स करण्याचा प्रयत्न. सातत्यानं लेग साइडला फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. अकुटप्प्याच्या बॉलवरती कोणत्याही प्रकारचा स्क्वेअर ड्राईव्ह किंवा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. आणखी एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. नितीनची चांगली गोलंदाजी राहिली. 3 डॉट बॉल आतापर्यंत त्याने हाताळलेत. 5 बॉलमध्ये केवळ 5 धावा त्यानं खर्ची घातल्यात. शेवटचा अखेरचा एक बॉल. यावेळेस पायावरती चेंडू हाताळला. मागे चाललाय चेंडू बॅटची काढा घेऊन फाईन लेगला बीट करून लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेनं. वा क्या बात आहे. पायांचा चांगला उपयोग केला, परंतु एक धाव वाचू शकणार नाहीयेत. 3 धावा निश्चितपणे पूर्ण होतील. पंच कळवतात येस इट इज लेग बाईजच्या या 3 धावा मिळत आहेत. तिहेरी धावेने धावफलक इथं मात्र बदलतंय. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्यात 19. शेवटची 2 षटकं इथून मात्र खेळ येणं बाकी असणार आहे. चला इथून मात्र जर आपण पाहिला तर अ गटातील शेवटचा सामना आपण खेळणार आहोत. या अगोदरचा विजयी संघ अर्थातच श्री गणेश क्रिकेट संघ गाणी आणि त्यांच्या विपक्षामध्ये VCC चिखले आणि केळवडे या चालू मॅच मधील विजेता संघ. लागलीच आपला सामना होणार आहे हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. सामना संपल्यानंतर लगेचच आपण मनोज दादांचं गोलंदाजी माकवती बदल होईल. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज निमेश विजय. निमेश आलेत. मला मेसेज कर. निमेश आलेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरिता. निमेशचा पहिला बॉल. हाय आम ऍक्शन. वा क्या बात आहे. पडल्यानंतर खाली राहिलाय बॉल. बॅटची कडा घेतली. विकेटचं पतन. परतावं लागतंय.
सुहास वेगळ्या ताटणीचा फटका आल्या आल्या कव्हरच्या मिठीमध्ये चेंडू विसावलाय. परतावा लागेल सुहासला. सुहास आला, सुहास गेला, बाद. थँक्यू डीजे मास्टर. आमचे ज्येष्ठ बंधू विलासजी आणि सोबतच विनायकजी यांचं देखील शुभागमन झाले. पार्थ 11 देवाचे घोटणे हा संघ देखील आपण इन ॲक्शन पाहणार आहोत दुसऱ्या गटामध्ये. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. धावपलकाचा विचार केला तर धावपलकावरती धावा आहेत त्या 19 आणि 19 वरती लगातार 2 फलंदाज बाद झालेत. ऑन हॅट्रिक आलाय गोलंदाज, तो अर्थातच निमेश. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट्स त्यानं प्राप्त केल्यात. हॅट्रिकचा हा बॉल पायावरती आदळला, अपील झालं, पंच सांगतात बाहेर आहे बॉल, त्यामुळं बचावलाय तो अर्थातच फलंदाज प्रदीप. अडचणी वाढल्या तिथं मात्र केळवड्या संघाच्या, कारण पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा होत्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा होत्या मला वाटते. तदनंतर केवळ 8 धावा आल्या, 19 झाल्या आणि आतापर्यंत 3 बॉलमध्ये एकही धाव आलेली नाहीये. किमान 50 धावा बनवणं अनिवार्य आहे या मैदानावरती बॅटिंग करत असताना. प्रथम यावेळेचा बॉल पंच कळवत आहेत नो बॉल. मर्यादा रेषा ओलांडली गोलंदाजानं. नो बॉल यावेळेस मात्र डॉट जरूर आला, परंतु तो नो घोषित केला पंचांनी. औपचारिक ठरू शकला नाही हा चेंडू. अतिरिक्त 1 धाव धावपलकावरती वधारतीय. धावपलकावरती धावांचा विचार केला तर धावा होत आहेत 20. पहिली धाव खर्ची घातली गोलंदाज निमेशनं. निमेश पुन्हा एकदा सज्ज होईल. फ्री हिटचा हा बॉल. यावेळेस बॅटर प्रदीप स्ट्रायकरकडे सज्ज होतोय पुढे सरसावत खेळत असताना, परंतु यावेळेचा बॉल दिशाहीन पाहायला मिळतोय. वाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव धावपलकावरती वधारतीये. धावपलक जाऊन पोचते 21 या आकड्यावरती. धावांवरती धावपलक जाऊन पोचते. मोठे फटकेबाजी खेळणं आणि करणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. केळवडे टीमला माहिती आहे. येस, मला वाटते इजा झाली आहे खेळाडूला. गावी गेले त्यांच्या यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मर्यादा रेषा ओलांडली गोलंदाजानं. पुन्हा एकदा नो बॉल कॉल केलाय पंचांनी. 9 वरती एक अतिरिक्त धाव मिळतीये. धावपलकावरती 2 धावा वधारल्या जात आहेत. बॅटमधून धावा येत नाहीत, परंतु अतिरिक्त धावांनी इथं मात्र फारच जड होतंय बॅटिंग करणाऱ्या टीम गांगोदेव केळवडेचं. चला सर, या षटकामध्ये अधिकचा वेळ खर्च केला जातो, या गोष्टीकडे देखील लक्ष ठेवा, कारण इथून वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. आज आपण वेळेमध्ये सामने सुरू केलेत, परंतु वेळेमध्ये सामने संपावे याकडे देखील आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. पुन्हा एकदा फ्री हिटचा हा बॉल. आता मात्र संधी आहे ती बॅटर विनायकला. पुन्हा नो बॉल. यष्ट्यांवरती आदळला, बोल्ड झाला फलंदाज. पुन्हा एकदा नो बॉल. सातत्यानं तिसरा नो बॉल. यावेळेस बॉलर निमेशचा पाहायला मिळतोय. रनअप आणि रनअप मध्ये नसलेलं ताळमेळ हे सातत्यानं पाहायला मिळतंय. आतापर्यंत 3 नो बॉल, 1 वाईट बॉल असे 4 अतिरिक्त चेंडू हाताळले आहेत. लिगल बॉलचा विचार केला तर ते केवळ हाताळले गेलेत ते 3.
7 बॉल आतापर्यंत झाले आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं शिल्लक आहे. सांघिक धावफलक जाऊन पोहोचतंय 25 वरती. आतापर्यंत 9 वाईडच्या धावांनी धावफलक खूप वेगानं वधारलं जाते. एवढ्या वेगानं यष्टांवरती चेंडू आदळला की बेल्स शोधाव्या लागतात. सापडली 30 यार्ड सर्कल जवळ बेल्स जाऊन पडली होती. अखेर 9 बॉलची कोंडी फुटली आहे. सुटकेचा निश्वास टाकलाय गोलंदाज निमेशनं. स्मिथ हास्य करत असताना 25 धावसंख्येवरती फलंदाज क्रमांक 5 बाद होत असताना नवीन फलंदाज संजय वाडेकर एकेकाळ आपल्या बॅटमधून धावांचा ओघ करत असताना ज्यानं आपल्या बॅटमधून अनेक सामने आपल्या संघाला जिंकून दिले असं संजय वाडेकर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आज आपल्या गावाच्या नावाकरिता मैदानाच्या आतमध्ये आजही धावांची भूक मात्र शमलेली नाहीये. कित्येक वेळा धावा आपल्या संघाकरिता त्याने बनवल्यात. तो संजय वाडेकर मैदानाच्या आतमध्ये येत असताना निमेश पुनश्च एकदा सज्ज होतोय. त्यावेळेचा बॉल पायाकडे आला. ऑन साईडला फ्लिक केला. चेंडू चाललाय डीप मध्ये. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी करेल तदवर केवळ एकच धाव. चांगलं कॉलिंग संजयचं. थांबवलंय बॅटरला. षटक संपले. अखेर 10 बॉल नंतर गोलंदाज निमेश 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या 26. शेवटचा हाणामारीचं एक षटक शिल्लक आहे. चला समीर डीके अँड कंपनी अधिकचा वेळ जातोय. आता आपण वेळ दवडू नये ही एकच नम्र विनंती असेल आपल्याला, कारण या मॅचमध्ये आतापर्यंत खूप वेळ गेलाय. आपल्याला 4 आणि 3च षटकांचे सामने खेळवायचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला षटकांची संख्या ही कमी करायची नाहीये. परंतु हे आमचे प्रयत्न तुम्हीच सत्यामध्ये उतरवू शकता. त्यामुळे तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. पहिले सामने 4 षटकांचे आणि नंतर सर्व सामने 3 षटकांचे व्हावेत हाच एक केवळ आमचा प्रयत्न राहणार आहे. शेवटचं षटक हाताळण्याकरता स्वतः संघनायक समीर डीके मैदानाच्या आतमध्ये येत असताना क्षेत्ररक्षण बदलले गेले. यावेळेस मात्र समीर करिता 3 खेळाडू ऑनसाइड वरती आहेत. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. एक खेळाडू शॉर्ट फाईन लेगला, एक खेळाडू थर्ड मॅनला, एक खेळाडू बॅकवर्ड ऑफ पॉइंटला आणि एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय तो एक्स्ट्रा कव्हरला. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये हे खेळाडू. पुन्हा एकदा समीर डीके गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पहिला बॉल हाताळण्याकरिता. पहिला बॉल जास्त बाहेर गेलाय. पंच सूर्यकांत म्हात्रे सर कळवतात एस इट इज वाईड बॉल. अतिरिक्त एक धाव धावफलकावरती वधारतीये. धावफलक जाऊन पोहोचतंय 27. जयेश पाटील आम्हाला कळवतील निश्चित आतापर्यंत किती एक्स्ट्रा धावा खर्ची केल्यात ते टीम चिखलेनं. जर आपण पाहिलात तर या 18 बॉल मध्ये यावेळीचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. 10 धावा एक्स्ट्रा खर्च केल्यात त्या गोलंदाजी करणाऱ्या व्हीसीसी चिखलेनं. मग सांघिक धावफलक जर पाहिलं तर 27 वरती आहे. म्हणजे 17 धावा फक्त बॅटमधून आल्यात आणि आतापर्यंत 10 धावा या एक्स्ट्रा स्वरूपात आल्यात.
एक वाईड तदनंतर कमबॅक करत असताना डॉट बॉल घेतलाय गोलंदाज समीर डिकेनं. पुन्हा एकदा समीर सज्ज होत असताना यावेळीचा बॉल बॅटची कड पहा. संजय थांबले नाही, स्वतः चाललेत. वॉट अ ट्रू स्पोर्ट्समनशिप. टाळ्यांचा गजर होतोय संजय करिता खेळाडूंकडून. बॅटची कडा घेतल्यानंतर मागे वळून त्यांनी पाहिलंच नाही, स्वतः माघारी चाललेत. विकेटचं पतन. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 27 धावा आहेत. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. धावा बनवावे लागतील केळवडेकरांना. शपल झाले, अधिक शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ज्यावेळेस बॅट खाली लागली. पंच कळवत आहेत आणि खेळाडूही थांबणार नाहीत, कारण आमच्या ग्रामीण विभागातले खेळाडू अगदी इमानदारीने क्रिकेट खेळतात आणि म्हणून तर ग्रामीणचं क्रिकेट बघण्याकरिता लोकांना आवड देखील निर्माण होते. डॉट बॉल येतोय समीर डिकेनं. आतापर्यंत 3 डॉट बॉल हाताळलेत. आता मात्र अडचणी वाढल्या त्या फलंदाजी करणाऱ्या टीम गांगोदेव केळवडेच्या. चांगली गोलंदाजी आतापर्यंत VCC चिखलीची पाहायला मिळते. यावेळी शपल जाऊन पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पंच कळवतात वाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती वधरते. धावफलक जाऊन पोहोचतंय 28 वरती. एक्स्ट्रा नंबर 11. 11 धावा आतापर्यंत 28 मधल्या अतिरिक्त VCC चिखलेनं. याच्यावरती त्यांना चोख बंदोबस्त करावा लागेल. जर इथून विजय प्राप्त केला तर पुढच्या मॅच मध्ये या एक्स्ट्राच्या धावा ज्या आहेत त्या थांबवाव्या लागतील समीर DK अँड कंपनीला. याचा बॉल हळूवार टाकला. शपल झाल्यानंतर चांगल्या टप्प्यावरती चेंडू. पंच DRS कळवतात बॅटिंग टीमचा. DRS कॉल केलाय. यस, तिसरे पंच खान सरांना इन ऍक्शन मध्ये यावं लागेल. यावेळेस मात्र DRS कॉल केलाय वाईड करिता. हे आपण ठेवलंय आधुनिक क्रिकेट मधलं जे तंत्रज्ञान आहे ते आपण या स्पर्धेमध्ये देखील वापरतोय. आजपासून जर आपण पाहिलात तर या स्पर्धेकडे पाहत असताना एक चांगला निर्णय खेळाडूंना आणि क्रिकेटपटूंना मिळावा याकरिता आपण ही तंत्रज्ञानाची बाब अंमलबजावणीमध्ये आणली आहे. जर हा वाईड आला तर 12 नंबरचा एक्स्ट्रा तिकडे कॉलम मध्ये ऍड होईल. निमेश अजूनही स्मित हास्य करतोय. फेअर डिलिव्हरी सर, इट इज अ फेअर डिलिव्हरी. पंचांसोबत गेलेत. कालपासून आमच्या पंचांचं कौतुक होतंय. काल बरेचसे खेळाडू आम्हाला सांगून गेले की खूप चांगली अंपायरिंग या तीनही अंपायर्सने केली आतापर्यंत. ज्यामध्ये मुख्य पंच महेश कोडू सर असतील, मग सूर्यकांत म्हात्रे सर असतील आणि मग आमचे खान सर असतील. या सगळ्यांचंच कौतुक आपण करू. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा डॉट स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. या डॉट बॉलनं धावफलकावरती एक धावबाद स्वरूपात गडी देखील गणला जाईल. फलंदाज बाद होईल. 28 धावसंख्येवरती आणखीन एक फलंदाज बाद होत असताना विकेटचं पतन. ओह क्या बात आहे. मैदानामध्ये आला आणि अगदी आपली छाप सोडून गेला. आते आते बहुत देर कर दी मेरे दोस्त. सौरभ कोणी नाही विनायक ग्रेट शॉट, परंतु खूप उशीर झाला तोपर्यंत. थँक्यू डीजे. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 28 न या 6 34 धावा जिंकण्याकरिता 35 धावांचं आव्हान आहे. चला गांगोदेव केळवडे क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या आणि VCC चिखले लगेच बॅट्समन पाठवून द्या. आणि दोन्ही संघांनी एक गोष्ट लक्षात घ्या, चालू सामन्यातील विजयी संघ लगेचच खेळेल पुढच्या मॅच मध्ये. मागच्या मॅचचा विजेता श्री गणेश क्रिकेट संघ गाणी सोबत.
धावफलकावरती 34 धावा, 35 धावांची आपल्याला गरज असणार आहे. चला गांगोदेव केवढे आमचा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर या मैदानामध्ये चला दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल तसा मायक्रोफोनवरती करूया बदल. या मॅचचं आणि या स्पर्धेचं समालोचन करण्याकरिता वालिव गावचा गोड आवाज संतोषजी चव्हाण आपल्यामध्ये दाखल झालेत. वेलकम संतोष, आपलं स्वागत आहे. मायक्रोफोनवरती ऐकूया संतोष चव्हाण यांना. हॅलो, शुभ सकाळ सर्वांना. गुड मॉर्निंग एव्हरीवन. कालचा दिवस आपण स्पर्धेचा पहिला दिवस बघितला आणि आजचा दिवस हा दुसरा आहे. सायदी स्पोर्ट्स विरार यांच्या वतीने आयोजित आपण ही स्पर्धा बघतोय. दीपेशजी माने सर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आहे आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. तर आम्ही त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. आणि जे काही श्रोते आमच्या सोबत जोडले जातात यूट्यूबच्या माध्यमातून, DB यांच्या माध्यमातून जे काही प्रेक्षक आमच्या सोबत जोडले जातात त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. सायदीप चषक 2025चा रणसंग्राम आपण बघितलाय. कालच्या दिवसापासून सुरुवात झालेली आहे आणि आजचा दुसरा आणि अंतिम दिवस असणाऱ्या स्पर्धेचा. सामन्याच्या दिशेने जाऊयात. अप्रतिम दर्जाची लढत प्रेक्षकांच्या भेटी करता आली आहे. नाण्याची आपण एक बाजू बघितली, दुसरी बाजू देखील बघणार आहोत. चिखले संघाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला टोटली धावा चेस कराव्या लागतील. पहिल्या इनिंगमध्ये टोटली बनल्या होत्या त्या आय थिंक 34 धावा बनल्या होत्या. 35 धावसंख्येचा आव्हान आहे कारण की शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला होता तो टर्निंग पॉईंट देखील ठरू शकेल. तर आमच्या सोबत आज DBNची टीम देखील आहे, तसेच गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण बघणार आहोत मिशांत आपण यांना बघतोय. तसे DBNची टीम बंटी आपण कॅमेरामॅनच्या स्वरूपामध्ये त्यांना देखील बघतोय. नारंगी गावचे सुपुत्र आणि त्यांच्या समवेत आपण साहिल यांना देखील बघणार आहोत. कारण की एक DBNचं जर नाव म्हटलं तर या अवघ्या क्रिकेटच्या जगतामध्ये नाव नव्हे तर ब्रँड बनलंय. आपल्या विभागामध्ये जर सर्वप्रथम कोणी वॅगन व्हील त्याच्यानंतर स्वतःचा स्कोर कार्ड जर कोणी बनवला असेल तर ते DBNची टीम आहे. प्रवीण पाटील आमचे चांगले मित्र आहेत, धनंजय हे देखील आमचे चांगले मित्र आहेत. आणि तसेच नारंगी म्हटलं तर आमचं एक घर राहिलंय आणि झहीर भाई आम्ही त्यांच्या समोर कित्येक वर्ष झाले तिथे आम्ही स्पर्धा देखील बघितल्यात. तर सर्व प्रेक्षकांचं आणखी एकदा हार्दिक स्वागत असेल सायदीप चषक 2025 मध्ये चालू असलेली मॅच. दोन्ही संघांना आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून खूप साऱ्या शुभेच्छा. चिखले संघ जिंकायचा असेल तर 35 धावा धाव फलकावरती उभ्या कराव्या लागतील. प्रदीप बॉलिंग मार्क वरती. प्रदीपचा पहिला बॉल ऑन साइडला चांगला फटका सजवलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सायदीप चषक 2025चा दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. चांगला फटका पहिल्या बॉलवरती आणि इथून धाव फलकाला चालना दिली गेली. दुसरा बॉल हवेमध्ये आणखी एकदा खेळलाय. मिस टाइम झाला. खेळाडू आलाय बॉलच्या खाली, पोहोचला होता अक्षरशः. प्रयत्न त्याच्या माध्यमातून भरपूर केले गेले पण इथून कॅच ड्रॉप झालाय. प्रयत्न तर चांगल्या प्रकारचा त्याने केला पण हा कॅच काही होऊ शकला नाही. दीपेशजी माने सर, मला एक स्पर्धा आठवते. 4 ते 5 वर्षा अगोदर आम्ही विरारच्या नगरीमध्ये त्यांच्यासोबत स्पर्धा केली होती. झहीर भाई आमच्या समवेत होते आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणखी एकदा भेट झाली आहे. तर त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. 4 त्याच्यानंतर 2 शॉर्ट पिच बॉल. इथून आणखी एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता पण काही इथून प्रयत्नांना यश मिळत नाहीये. सिंगल आणि सिंगल इथून समाधान व्यक्त करावं लागेल. दुसऱ्याची अपेक्षा होती पण मिळू शकणार नाहीये.
सलामीची जोडी आपण एका साईडला बघतोय. अभिजित आणि त्याचा साथ देण्याकरता विशाल आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर डबल, त्याच्यानंतर सिंगल, धावफलक 7-7. 7चा आकडा म्हटलं तर थाला फॉर अ रिझन. आज आपण थाला यांना बघणार आहोत आणि वर्षभर धोनीचे फॅन्स वाट बघतायत की धोनी कधी मैदानावरती उतरणार. आज तो सुनेरा मोमेंट झालाय. इथं आणखी एकदा बॅकफूटवरती वेट करून चांगल्या प्रकारचा शॉर्ट सिलेक्शन, एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू त्याने इथून मेहनत घेतली आहे आणि त्याचं मेहनतीचं फळ त्याला मिळणार आहे निश्चित स्वरूपामध्ये. जर तुम्ही मेहनत करणार तर जे कष्टाचं फळ तुम्हाला सातत्यपूर्वक मिळतंय आणि नशिबाची साथ देखील तुम्हाला मिळते. आणि मैदान दरम्यान देखील बघा चांगले इथून कष्ट केले होते, बॉल थांबवलं गेलं आणि आपल्या संघाकरता इथून धावा देखील सेव्ह केल्या जात आहेत. धावफलक 8-8च्या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 बॉलचा खेळ संपलाय. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या ओव्हरमधील. आणखी एकदा चांगला फटका डीप मिड विकेटवरती इथून खेळाडू तैनात आहे. डीपवरती खेळाडू जोपर्यंत बॉलला थ्रो केला जाईल एक धाव सहज आणि सोप्या रूपाने कंप्लीट केली जाईल. धावफलक 9च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या षटकामधील. प्रदीप आतापर्यंत त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. चिखले संघ जर जिंकायचं असेल तर तुम्हाला 35 धावा बनवाव्या लागतील. प्रदीप पण आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून साध्य केली आहे. यावेळेस रेडार मध्ये बॉल होता, स्लॉट मध्ये डायरेक्टली जाईन पार्किंग लॉट मध्ये. साईदीप चषक 2025चा दर्जेदार षटकार 6. पहिलं षटक चांगल्या प्रकारे जात होतं प्रदीप करता, पण शेवटचा बॉल ओव्हर पिच आणि त्याच्यावरती आक्रमण. धावफलक 15-15. आणि ते म्हटलं जातं ना क्रिकेटच्या जगतामध्ये आप आपल्या आगाज से तो अंजाम से पहचाने जाते. तुम्ही सुरुवात कशा प्रकारे करता हे महत्वाचं नाही, तुम्ही फिनिश कशा प्रकारे करता हे महत्वाचं होतं. पण कदाचित शेवटचा बॉल इथून डोकेदुखी इथून ठरते की काय. आणि आपण पहिल्या इनिंगमध्ये देखील तशाच प्रकारचा शेवटचा बॉल बघितला होता. समीर बॉलिंग मार्कवरती ते शेवटच्या बॉलवरती षटकार खेचला होता सौरवच्या माध्यमातून. कदाचित त्या 6 धावा आणि इथे देखील या शेवटच्या बॉलवरती 6 धावा ते कुठेतरी टर्निंग पॉईंट आणतील. क्रिकेटच्या जगतामध्ये एका एका धावेला फार महत्व आहे. बॉलिंग मार्क वरती इथून हा सौरव आलाय ज्याने की षटकार खेचला होता. हा तो सौरव आहे, तो आलाय बॉलिंग मार्क वरती. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्राईक एंड वरती खेळाडू आपण बघणार आहोत अभिजित याला. अभिजित करता बॉल चांगल्या प्रकारे त्याने खेळलाय. मेहनत करावी लागेल फिल्डरला. 1ला 2 मध्ये कन्वर्ट करण्याची इथून संधी आहे, पण इथून पाठीमागे राहिलेत की काय. यस, निश्चित स्वरूपामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद झालाय. चिखले संघाला लागला पहिला धक्का. रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद. अभिजित बॅक टू द डगआउट. समीर आलाय बघा बॅटिंग करण्याकरता. वन डाऊनच्या पोझिशन वरती त्याला इथून संधी मिळाली खेळण्याची, तर तो बॅटिंग करण्याकरता आलाय. एक मोमेंट मला आठवतो पहिल्या इनिंग मधील सौरव बॅटर होता आणि त्यावेळी समीर बॉलर होता आणि शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता. कदाचित परफेक्ट करण्याची संधी सर्वांना मिळते आणि निश्चित स्वरूपामध्ये जो इथे एक षटकार खेचला होता तो इथून कदाचित त्याची भरपाई करण्याची संधी समीरकडे आली आहे. समीर त्याची भरपाई करेल का. निसर्गाच्या चांगल्या सानिध्यामध्ये लपलेलं गाव आपण बघतोय, तसेच एक चांगलं मैदान आपण बघतोय. कोपरीचं मैदान म्हटलं तर एक ऐतिहासिक मैदान म्हणून बघितलं जात आहे. आणि कोपरी गावचा विचार केला तर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्रिकेट क्लब भरत पाटील यांचा तो संघ आणि त्याच्यानंतर याच विभागामधील आमचे चांगले मित्र धनंजय पाटील, एक चांगले समालोचक आपण त्यांना देखील बघितलंय. समीर पहिल्या बॉलवरती तो वैयक्तिक खाता खोलतोय. संघाचा धावफलक 17-17च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या बॉलवरती 1+ विकेट आणि दुसऱ्या बॉलवरती वैयक्तिक खाता खोललाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल रूम दिली आहे. चांगला फटका, खेळाडू धावतोय बॉलच्या पाठीमागे. तो बनराना प्रेक्षणीय स्ट्रोक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. साईदीप चषक 2025चा लागलाय ते दर्जेदार चौकार.
थँक्यू डीजे. बघा तुम्ही इथून जर रूम देणार तर रूम फार महागडी आहे. मुंबईमध्ये जर तुम्हाला रूम घ्यायची असेल तर अक्षरशः इथून 25 ते 30 लाख रुपये मोजावे लागतात. मग इथून स्वस्तामध्ये मिळाली तर दोन्ही हाताने स्वीकारली आहे. ओव्हर पिच बॉल चांगला फटका सजवलाय पण खेळाडू आहे बॉलच्या पाठीमागे. कनेक्शन तर प्रॉपर झालं होतं पण डायरेक्टली खेळाडूला शोधलाय. गडी बाद होतोय क्रमांक 2 चा बोटा धक्का चिखले या संघाला. थँक्यू डीजे. गडी बाद झालाय. दोन्ही ओपनर्स इथून बाद झाले. तर अभिजित आणि तसे त्याच्यानंतर विशाल आपण यांना देखील बाद होताना बघितलंय. धाव फलक जाऊन पोहोचले टोटली 21 धावा धाव फलकावरती. 4 बॉलचा खेळ संपला. आणखी शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. सौरभ साली गोलंदाजी करतो बघा आपल्या संघाकरता. शेवटचे 2 बॉल शिल्लक. डिफेन्स सन्मान दिलाय. सन्मानपूर्वक हा बॉल होता तर सन्मान इथून दिलाय. क्रिकेटच्या जगतामध्ये म्हटलं जातं की बुरी गेंदो का अपमान करो, अच्छी गेंदो को सन्मान करो. आणि इथून सन्मानपूर्वक हा बॉल होता तर त्याला इथून सन्मान दिलाय. निमिषाला बॅटिंग करण्याकरता डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज आहे. शेवटचा बॉल कदाचित शेरचा वेध घेणारा बॉल होता. चांगल्या प्रकारचा बॉल टप्पा पडल्याच्या नंतर एक्स्ट्रा बाउन्स उसळी प्राप्त झाली. षटक क्रमांक इथून बघितलं तर 2 ची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्त्याखेरीज संघ जाऊन पोहोचला टोटली 21 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 35 धावसंख्येचा पाठलाग करत होता आणि तसेच 35 पैकी तर आतापर्यंत इथून 21 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात आणि जिंकण्याकरता आणखी 14 धावसंख्ये 12 बॉल मध्ये 14 धावसंख्येची आवश्यकता. 12 बॉल आणि 14चं इक्वेशन एकदा ऐकूया डीजेला. प्रथमेश आलाय बॉलिंग मार्कवरती. षटक क्रमांक 3. आज बघा त्याच्या जर्सीवरती देखील पेडी लिहिलंय. पण कशा अनुषंगाने तो गोलंदाजी करेल त्याच्यावरती देखील नजर ठेवावी लागेल. हे जे येणारे 6 बॉल आहेत ना अतिशय फार महत्वपूर्ण आहेत. पहिला बॉल चांगल्या प्रकारचा बॉल इथून ब्लाइंड स्ट्रोक इथून खेळला गेला. बॅट अगोदर फिरली होती आणि बॉल त्याच्यानंतर स्लोवर हळुवारपणे आला. चांगल्या प्रकारचा बॉल इथून प्रथमेशच्या माध्यमातून पहिला बॉल डिलिव्हर्ड केलाय. संघर्षमय आपण हा सामना बघतोय दोन्ही संघांकरता. महत्वपूर्ण आहे कारण की नॉकआउट पद्धतीचे आपण मॅचेस खेळवतोय. तर मॅच जिंकाल तर पुढे जाण्याची संधी मिळेल. मिस टाइम झालाय. बॉलच्या खाली फिल्डर इथून होते पण पोहोचू शकणार नाही. इथे किती धावा मिळतील दुसऱ्या करता देखील प्रयत्न आहे आणि प्रयत्नांना यश मिळणार आहे. 2 धावा इथून आणखी एकदा धाव फलकावरती जोडल्या जातील. इक्वेशन समीकरण पूर्णपणे तुमच्या हातामध्ये आहे. आणि जे म्हटलं जातं ना जे कार्य तलवार करू शकते ते पिन करू शकत नाही आणि जे कार्य पिन करू शकते ते तलवार करू शकणार नाही. आणि त्या अनुषंगाने इक्वेशन समीकरण बघा मित्रांनो तुमच्या हातामध्ये आहे. जिथे सिंगल डबल आहे तिथे मॅच चालू शकते. तिथे चौकार षटकारांची आवश्यकता बिलकुल नाहीये. तर इथून सिंगल डबल इथून शोधावं लागेल. हा फुल टॉस भीमर असू शकेल निश्चित स्वरूपामध्ये. पंचाने दंडित केलंय. बॉल चाललाय वेगवान गतीने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 9 वरती चौकार म्हणजे टोटली 5. पंजा इथून खोलला जाईल. थँक्यू डीजे. फ्रीटचा सिग्नल आलाय. दे घुमा के संधी मिळाली आहे. संधीचं सोनं केलं जाईल. फटका चांगला सजवला. खेळाडू आहे बॉलच्या खाली पण त्याने इथून केली आहे चुकी आणि क्रिकेटच्या जगतामध्ये चुकीला माफी नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थँक्यू डीजे.
थँक्यू डीजे. जिंकण्याकरता फक्त 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणखी एकदा ताकदवर आवाज टक्कनी आलाय. बॉलच्या खाली खेळाडू तर आलाय, तो म्हणून प्रेक्षक त्याच्या मस्तकाला दस्तक आणि खेळ खलास केलाय. VCC चिखले संघाने इथून सहज रूपाने या मॅच वरती आपला शिकंजा कसलाय. या मॅचला इझिली जिंकलंय. अभिनंदन. थँक्यू डिझिम. या स्पर्धेचा नियम आहे विनर विनरची मॅच होणार आहे. दीपेश माने सरांनी देखील याच्या अगोदर सूचना तुम्हाला दिली होती. तर श्री गणेश क्रिकेट संघ